नमस्कार शेतकरी मित्रांनो, डाळिंब शेती म्हणजे रिस्क आलीच असं आपल्याला वाटतं, पण योग्य नियोजन आणि कष्टाची जोड असेल तर डाळिंब सुवर्णकाळ आणू शकतं. आज आपण पाहणार आहोत महेश ताड सरांच्या मार्गदर्शनाखाली फुललेली एक आदर्श डाळिंब बाग, जिथे तिसऱ्याच वर्षी एका झाडापासून 30 किलोपर्यंत दर्जेदार उत्पादन मिळालं आहे. मित्रांनो, डाळिंब शेतीत रेस्ट पिरियड खूप महत्त्वाचा असतो. या काळात झाडांना शेणखत, भेसळ आणि योग्य डोस देऊन झाडाची ताकद वाढवली जाते. रेस्ट पिरियडमध्ये शेणखत आणि प्रक्रिया केलेल्या भेसळ डोसमुळे झाडाची काडी मजबूत होते. इथे कोंबडी खत थेट न वापरता त्यातील उष्णता कमी करण्यासाठी जैविक स्लरी आणि ईएम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि झाडाची रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट होते. तसंच उन्हाळ्यातील पहिलं पाणी भरपूर देणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे मजबूत पानं आणि चांगली कळी तयार होते. त्याचबरोबर योग्य वेळी थिनिंग म्हणजेच विरळणी केल्यामुळे झाडावरचा ताण कमी होतो. म्हणून प्रत्येक झाडावर साधारण 80 ते 125 फळं ठेवून उरलेली काढली जातात. त्यामुळे फळांची साईज आणि गुणवत्ता दोन्हीही वाढतात आणि आपल्याला मिळतात 600 ते 700 ग्रॅमची मोठी आणि चमकदार फळं. डाळिंब बागेत सततचा पाऊस आणि बदलतं हवामान यामुळे तेल किंवा डांबऱ्या रोगाचा धोका वाढतो. पण इथे मातोश्री परिवाराच्या हवामान अंदाजानुसार वेळेवर डस्टिंग आणि बोर्डो मिश्रणाचा वापर केला आहे. तसंच या बागेत सेंद्रिय खत, कंपोस्टिंग आणि जैविक स्लरीचा वापर करून मातीची सुपीकता वाढवली जाते. या सगळ्या नियोजनामुळे आज ही डाळिंब बाग उत्तम उत्पादन आणि चांगला नफा देत आहे. 90 रुपये किलोचा दर आणि 10 लाखांची कमाई हे चित्र तेव्हाच दिसतं जेव्हा शेतकरी आपल्या चुका सुधारून मेहनतीवर विश्वास ठेवतो. मित्रांनो, मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर शेती नक्कीच नफ्याची ठरू शकते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.